नमस्कार. संगीता रेसिपीमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण इथं मूठभर मेथीची भाजी घेतलेली आहे. अक्षरशः निसून बिसून व्यवस्थित घेतलेली. आता ही मूठभर भाजीपासून आपल्याला काय बनवायचं आहे? अक्षरशः श्रावण महिना आता चालू होईल आणि मेथीची भाजी आपल्याला लागतेच. मग काहीतरी नवीन मेथीची भाजी श्रावण महिन्यात खायसाठी आपण बनवूया. उपवास सोडायसाठी मेथीची भाजी ही लागतेच. मग चला, एकदम नवीन अशी रेसिपी आपण बनवूया ह्या मूठभर भाजीपासनं. मग पहा, आणि अक्षरशः खूप पौष्टिक हेल्दी अशी ही मेथीची भाजी होणार आहे. आता ही मूठभर मेथीची भाजी मी पाहू शकता तुम्ही चिरून घेतलेली आहे. पहा, मस्तपैकी आपण कोथिंबीर चिरतो तशा पद्धतीने. कोथिंबीर जास्त बारीक चिरतो, ती थोडीशी मोठी मोठी ठुली. आता ही मेथीची भाजी संपूर्ण मी इथं कढईत टाकते आणि अक्षरशः स्वच्छ अशी धुवून घेते. पहा, स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे, प्लेटमध्ये सुद्धा काढलेली आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला गॅसवर कढई ठेवायची. लगेच कढईमध्ये थोडं तेल टाकायचे. पहा, तेल तापत आलं की त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे का इथं 5-6 मिरच्या काय एवढ्या तिखट नाही आहे. त्याच्यानंतर थोडंसं ओलं खोबरं, थोडे शेंगदाणे. आता हे पूर्ण आपल्याला असं भाजून घ्यायचं बरं का, मस्त परतून. खमंग असं खरपूस असं भाजायचं की भाजल्याच्या नंतर चव छानच लागते. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे त्याच्यात लसूणसुद्धा. पहा, भरपूर सारा लसूण टाकलेला आहे. ही मेथीची भाजी खूपच वेगळ्या पद्धतीने, खरंच खायला खूप छान आहे. अगदी ज्यांना दात नाही ना, ती सुद्धा खाऊ शकतात. अशा पद्धतीने आपण बनवणार आहे. चला, आता मस्त हे वाटण आपलं परतून घेऊया. पहा, मिरच्या अक्षरशः खमंग अशा परतल्या पाहिजे. छान परतलं गेले, पाहू शकता तुम्ही. मस्तपैकी खरपूस असं परतलं. तरी मी अजूनही 1-2 मिनटं त्याला हलवते चांगलं. आपल्याला जास्त डागाळून बी द्यायचं नाही बरं का. ते असं सतत हलवत राहायचं की डागाळलं बी नाही पाहिजे आणि काहीच नाही पाहिजे. आता वाटण संपूर्ण काढून घेऊया आपण हे आणि पुन्हा कढई गॅसवर ठेवूया. पहा, कढईमध्ये तेल थोडंसं होतं, त्याच्यामुळं आपण काय परत टाकलं नाही. लगेच ती मेथीची भाजी त्याच्यात टाकून द्यायची आणि पूर्ण मेथीची भाजी हलवून घ्यायची. पहा, आता हिला थोडीशी शिजून द्यायची, पाहू शकता तुम्ही. थोडीशी मेथीची भाजी अगदी चांगली मस्त अशी शिजून द्यायची, म्हणजे पूर्ण बी नाही शिजून द्यायची, अगदीच अर्धी शिजली पाहिजे असं करायचं. चवीनुसार उगच किंचित मीठ टाकलंय तिच्यापुरतं, पाहू शकता. आणि भाजी बी आपली अगदीच तयार होत आलेली आहे. मस्त भाजी झालेली आहे. आता आपण तिला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. काढून घेतल्याच्या नंतर पुन्हा गॅसवर कढई ठेवायची. पहा, कढईमध्ये तेल टाकून जिरी मोहरी टाकून द्यायची. पहा, जिरी मोहरी छान फुलल्याच्या नंतर 1 चमचा बेसन पीठ टाकायचे त्याच्यात. बेसन पीठ अगदीच मस्त असं परतून घ्यायचे. पहा, आपल्याला चांगल्या पद्धतीने हे बेसन पीठ असं परतून घ्यायचं. खमंग असा वास सुटला पाहिजे. खरपूस असं बेसन पीठ आपलं परतत आलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला जे आपण वाटण वाटलंय ते त्याच्यात टाकून द्यायचे. पहा, अशा पद्धतीने पूर्ण वाटण पुसून टाकायचं आणि त्याच्यानंतर अगदी मस्त असं परतून घ्यायचं बेसन पिठात आणि तेलात. जेवढं वाटण परतता येईल तेवढं परतून घ्या. त्यासाठी आपण आधीच परतून घेतलेलं होतं वाटण.
चवीनुसार याच्यात थोडंसं मीठ घालून घेणार आहे मी, पाहू शकता. कारण की मीठ हे बेतानेच टाका, कारण की आपण आधी बी मीठ टाकलं होतं. पूर्ण पाहू शकता सोकून घेतलंय पाणी वगैरे, तेल सुटायला लागले त्याला. वाटण बी छान पद्धतीने परतत आलेलं आहे. आता त्याच्यात मिक्सरचा बाऊल हिसळून मी पुन्हा टाकणार आहे आणि पुन्हा मस्त असं हलवून घेणार आहे. पहा आता आपल्याला काय करायचं आहे, ती मेथीची भाजी त्याच्यात टाकून द्यायची. पहा पूर्ण मिक्स करून घ्यायची मेथीची भाजी. अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहे. आपल्याला किती करायची ते पाणी टाकायचं, जास्तही पाणी टाकायचं नाही आहे. थोडासा त्या मेथीच्या भाजीत ओलावा ठेवायला लागतो पहा, म्हणजे ती छानच लागती. हे बघा मस्त अशी मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आपण इथं पॅन घेतला आहे, तडका पॅन. त्याच्यामध्ये लसूण, हळद, थोडीशी बेडकी मिरची पावडर, थोडीशी धना पावडर असं टाकलेलं आहे. छान वरनं मस्त असा सरसरीत तडका द्यायचा आहे. पहा मस्त असा कडक तडका बसलेला आहे, पाहू शकता. रंग बी किती छान आहे. आता एकदा खालवर आपल्याला अशी करून घ्यायची चमच्याने. मैत्रिणींनो, ही मेथीची भाजी जर तुम्हाला आवडली असेल आजची, अक्षरशः वेगळ्या पद्धतीने श्रावण महिना स्पेशल अशी बनवलेली आहे. पहा आवडली असली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा. चला मग उद्या भेटूया आपण. बाय.